Hello students of standard 6. In this video we are going to continue our geography lesson number 9, energy resources. So open page number 54 of your textbook. We'll start it from here. Substance based energy resources. First example is wood. In villages, wood is used on a large scale for cooking on earthen stoves. अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये लाकूड हे एक एनर्जी रिसोर्स म्हणून वापरलं जात असतं. आपण अन्न शिजवताना चुलीवरती जेव्हा अन्न शिजवत असतो तर तेव्हा लाकडाचा वापर केला जात असतो. नाउ सेकंड एक्झाम्पल ऑफ सबस्टन्स बेस्ड एनर्जी रिसोर्स इज कोल. कोळसा. नाउ फर्स्ट वी विल सी हाऊ कोल इज फॉर्म. कोळसा कशा पद्धतीने तयार होत असतो. लॉंग एगो प्लांट अँड ॲनिमल रिमेन्स गॉट बरीड ड्यू टू अर्थ्स मूवमेंट. दे वेर देन डिकम्पोज ड्यू टू प्रेशर अँड हीट लिव्हिंग बिहाइंड द एलिमेंट कार्बन. दॅट इज हाऊ कोल इज फॉर्म. तर अगोदरच्या काळामध्ये म्हणजे खूप वर्षापूर्वी जे ॲनिमल्स अँड प्लांट्स जमिनीखाली गाडले जातात, म्हणजे ड्यू टू सम नॅचरल कॅलॅमिटीज, भूकंप असेल किंवा फ्लड असेल, तर यामुळे काय होत असतं, प्लांट्स अँड ॲनिमल्स हे जमिनीखाली पुरले जातात आणि ते नंतर दे वेर देन डिकम्पोज ड्यू टू प्रेशर अँड हीट, आणि ते नंतर कुजतात आणि प्रेशरमुळे आणि हीटमुळे त्यांचं रूपांतर हे एका एलिमेंट म्हणजे कार्बनमध्ये त्यांचं रूपांतर होत असतं. कोळशामध्ये मुख्य घटक कुठला असतो, कार्बन, आणि अशा पद्धतीने त्यापासून कोळसा तयार होत असतो. नाउ हाऊ कोल इज यूज ॲज एनर्जी रिसोर्स. कोळसा हे एनर्जी रिसोर्स म्हणून आपण कशा पद्धतीने वापरतो. कोल इज यूज फॉर डिफरंट पर्पजेस अकॉर्डिंग टू इट्स क्वालिटी. कोळसा आपण त्याच्या क्वालिटीनुसार एनर्जी रिसोर्स म्हणून त्याचा वापर करत असतो. लो क्वालिटी कोल इज यूज फॉर कुकिंग. कमी प्रतीचा जो कोळसा असतो, म्हणजे साधा कोळसा जो असतो, लाकडापासून वगैरे बनवलेला कोळसा, तो आपण कुकिंगसाठी म्हणजे अन्न वगैरे शिजवण्यासाठी वापरत असतो. अँड कोक अँड हाय क्वालिटी कोल इज यूज इन इंडस्ट्रीज अँड ऑल्सो इन थर्मल पॉवर स्टेशन्स. आणि उच्च प्रतीचा जो कोळसा असतो, हाय क्वालिटी कोल, तर तो आपण मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये, त्याचबरोबर थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे उष्णतेपासून वीज निर्मिती जिथे होते, तर त्या पॉवर स्टेशनमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचा कोळसा वापरला जात असतो. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ सबस्टन्स बेस्ड एनर्जी रिसोर्सेस मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन यासारखे पदार्थ, आणि नॅचरल गॅस म्हणजे LPG किंवा CNG गॅस यासारखे पदार्थ. लाईक कोल, दिस वेर ऑल्सो प्रोड्यूस ड्यू टू अर्थ्स मुवमेंट. ज्या पद्धतीने जमिनीखाली कोळसा तयार होत असतो, त्याच पद्धतीने मिनरल ऑइल किंवा नॅचरल गॅस यासारखे पदार्थ सुद्धा त्याच पद्धतीने तयार होत असतात. मिनरल ऑइल इज फाउंड अंडर लँड सरफेस अँड ऑल्सो बिलो ओशन फ्लोर. मिनरल ऑइल खनिज तेल आपल्याला जमिनीच्या खालच्या भागातून मिळत असतं, त्याचबरोबर समुद्राच्या खालची जी जमीन आहे तर त्या भागातून सुद्धा आपण मिनरल ऑइल मिळवू शकतो. इन मोस्ट ऑफ द मिनरल ऑइल वेल्स रिझर्व्स ऑफ नॅचरल गॅस आर ऑल्सो फाउंड. आणि ज्या ठिकाणून आपण मिनरल ऑइल काढत असतो त्याच ठिकाणी आपल्याला नॅचरल गॅससुद्धा मिळू शकतो. मिनरल ऑइल रिझर्व्स आर लिमिटेड इन नेचर. आता मिनरल ऑइल किंवा खनिज तेलांचे साठे हे निसर्गामध्ये खूप कमी आहेत. हाऊएव्हर दिस ऑइल इज इन ग्रेट डिमांड. परंतु त्यांची मागणी खूप जास्त आहे किंवा उपयोग त्यांचा जास्त आहे. हेन्स इट्स कॉस्ट इज व्हेरी हाय. त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते. उत्पादन कमी असतं आणि मागणी जास्त असते, त्यामुळे मिनरल ऑइलची किंमत ही जास्त असते. इट इज ऑल्सो कॉल्ड ब्लॅक गोल्ड. त्यामुळेच आपण मिनरल ऑइलला ब्लॅक गोल्ड सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे काळं सोनं. बिकॉज इट हॅज ब्लॅकिश कलर, कारण की त्याचा कलर हा ब्लॅक असतो आणि किंमत जास्त असते. दीज एनर्जी रिसोर्सेस आर यूज्ड इन थर्मल पॉवर जनरेशन. अशा पद्धतीने आपण मिनरल ऑइल किंवा नॅचरल गॅस यांचा उपयोग आपण पेट्रोल, डिझेल हे जे मिनरल ऑइल्स आहेत तर ते आपण व्हेकल्समध्ये वापरत असतो. त्याचबरोबर काही ठिकाणी पॉवर जनरेशन करण्यासाठी जिथे उष्णतेपासून वीज निर्मिती होत असते तर तिथे सुद्धा मिनरल ऑइलचा उपयोग केला जात असतो. नाउ स्टडी द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल ऑइल अँड कोल फील्ड्स इन इंडिया as shown in figure 9.14. In this map we can see different coal fields and mineral oil fields. कोळशाच्या खाणी त्याचबरोबर खनिज तेलांच्या वेगवेगळ्या खाणी भारतामध्ये कुठे कुठे आहेत ते आपण इथे बघू शकतो. Now from this map we will see some questions based on this map. See the first question, name the states which have coal fields. कुठल्या राज्यांमध्ये आपल्याला कोळशाच्या खाणी बघायला मिळतील. We can see in महाराष्ट्र,
Telangana, Andhra Pradesh, Chhattisgarh, Jharkhand, Odisha and Assam. Here we can see coal fields. See the second question. Name the mineral oil field in Arabian Sea. अरबी समुद्रातली जी मिनरल ऑइल किंवा खनिज तेलाची खान जी आहेत तर तिचं नाव आहे मुंबई हाय. दिस इज द ऑइल फील्ड नियर मुंबई हाय. नेक्स्ट क्वेश्चन. नेम 2 स्टेट्स विच हॅव कोल फील्ड्स ऑन अ लार्ज स्केल. कुठल्या 2 राज्यांमध्ये सर्वात जास्त कोळशाच्या खाणी आपल्याला बघायला मिळतील. हियर यू कॅन सी इन छत्तीसगड अँड झारखंड. दीज आर द 2 states which have coal fields on large scale. See the next question. Which mineral oil fields are located in northeast India? In northeast India we can see different types of oil fields. Here you can see Lakhani, Nunmati, Naharkatiya, Digboi and Makum. These are different oil fields. You can see in your textbook also. See the next question. The reserves of which mineral are found in Godavari basin. Godavari basin मध्ये आपल्याला कुठल्या खाणी बघायला मिळतील. You can see here coal fields. So this answer will be coal. And see the last question. Which of the states have mineral reserves in Godavari basin? गोदावरी बेसिन मध्ये कुठल्या राज्यांमध्ये आपल्याला मिनरल्स किंवा कोळशाच्या खाणी बघायला मिळतात. यू कॅन राईट आन्सर महाराष्ट्र, Telangana also have and Andhra Pradesh. These are the 3 states in Godavari basin. Now next energy resource is biogas. What is meant by biogas? The gas obtained from the biotic material. बायोटिक पदार्थांपासून जो गॅस तयार होत असतो त्याला आपण बायोगॅस म्हणत असतो. बायोगॅस कॅन बी जनरेटेड फ्रॉम biotic waste materials such as feces of animals and dead leaves and shells etc. बायोगॅस कशापासून तयार होत असतो? गुरांचं जे शेण असतं किंवा झाडांचा पालापाचोळा सडल्यानंतर कुजल्यानंतर त्यामधून गॅस तयार होत असतो. अशा पद्धतीने बायोगॅसची निर्मिती होत असते. आणि ही एनर्जी बायोगॅसपासून निर्माण झालेली जी एनर्जी असते तर ती आपण कुठे वापरू शकतो? दिस एनर्जी कॅन बी यूज फॉर डोमेस्टिक नीड्स सच ॲज कुकिंग, हिटिंग वॉटर, लाइटिंग लॅम्प्स एक्सेट्रा. आणि ती एनर्जी आपण कुकिंग करण्यासाठी घरगुती वापरामध्ये, त्याचबरोबर पाणी तापवण्यासाठी आणि घरातील दिवे पेटवण्यासाठी सुद्धा आपण बायोगॅसचा वापर करू शकतो. सम फार्मर्स हॅव रेज बायोगॅस प्लांट्स इन देअर ओन यार्ड्स टू कॅटर टू देअर डोमेस्टिक नीड्स. आणि काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या ज्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तर स्वतःच्या शेतांमध्येच बायोगॅस प्लांटची निर्मिती केलेली असते आणि तिथून ते दररोजच्या ज्या गरजा असतात तर त्यामधून ते पूर्ण होत असतात. नेक्स्ट एनर्जी रिसोर्सेस एनर्जी फ्रॉम वेस्ट मटेरियल. म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून किंवा कचऱ्यापासून कशा पद्धतीने आपण एनर्जी किंवा वीज निर्मिती करू शकतो तर इथे आपण बघू. वेस्ट इज जनरेटेड डेली ऑन अ व्हेरी लार्ज स्केल इन बिग अँड मेट्रोपॉलिटन सिटीज. मोठमोठ्या शहरांमधून आपण बघू शकतो की खूप जास्त प्रमाणात कचरा निघत असतो. वेस्ट डिस्पोजल इज अ मेजर प्रॉब्लेम इन सच प्लेसेस. आणि त्या ठिकाणी कचरा कुठे टाकायचा ही एक मोठी समस्या असते. दिस वेस्ट कॅन बी सिग्रेटेड टू यूज द बायोटिक कंपोनंट्स टू जनरेट गॅस. आणि त्या वेस्ट किंवा कचऱ्यामधून जे बायोटिक कंपोनंट जे असतात जसं की फळं किंवा भाजीपाला जो असतो खराब झालेला तर त्या पदार्थांपासून आपण गॅस तयार करू शकतो. अशा पदार्थांपासून आपण गॅस तयार करू शकतो आणि त्या गॅसमधून आपण इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर जनरेशन करू शकतो. इन फ्युचर दिस मे हेल्प टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ वेस्ट डिस्पोजल इन सिटीज. अशा पद्धतीने तो कचऱ्याची विल्हेवाट पण लावली जाऊ शकते. म्हणजे कचरा पण तिथून आपण सिटीमधून कचरा बाहेर काढू शकतो आणि त्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावली जाऊ शकते. ऑल्सो द सिटीज कॅन बिकम सेल्फ रिलायंट इन टर्म्स ऑफ देअर पॉवर रिक्वायरमेंट. आणि ज्या सिटीतला कचरा वापरून इलेक्ट्रिसिटी तयार होत असते तर तीच इलेक्ट्रिसिटी त्या सिटीमध्ये परत वापरली जाऊ शकते. अशा पद्धतीने दोन्ही उद्देश आपण साध्य करू शकतो. अ प्लांट फॉर generation of energy from waste. You can see in this picture that how energy can be obtained from waste. The above energy resources are known as biofuels. आता हे वरचे दोन्ही एनर्जी रिसोर्स बायोगॅस आणि एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम वेस्ट मटेरियल दीज आर कॉल्ड ॲज बायोफ्युएल्स. या दोन्हींना आपण बायोफ्युएल्स म्हणू शकतो. बिकॉज दे ओरिजिनेट फ्रॉम रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स.
त्यांना आपण बायोफ्युएल्स का म्हणू शकतो, कारण की ते सजीव वस्तूंपासून आपण मिळालेली जे वेस्ट मटेरियल असतं तर त्यांच्यापासून आपण एनर्जी तयार होत असते, सजीव वस्तूंचे जो वेस्ट मटेरियल असतं त्यापासून, त्यामुळे त्यांना बायोफ्युएल्स म्हणत असतात. नेक्स्ट एनर्जी रिसोर्स इज ॲटॉमिक एनर्जी. हाऊ वी कॅन ऑब्टेन इलेक्ट्रिसिटी फ्रॉम ॲटॉमिक पॉवर स्टेशन. ॲटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने जनरेट केली जाते ते आपण इथे बघू. स्प्लिटिंग ऑफ द ॲटम्स ऑफ मिनरल्स लाईक युरेनियम अँड थोरियम कॅन बी यूज फॉर पॉवर जनरेशन. आता ॲटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये कुठले दोन एलिमेंट्स वापरले जातात, युरेनियम अँड थोरियम हे जो दोन मिनरल्स आहेत तर त्यांचे छोटे छोटे ॲटम्स एकमेकांवरती कोलाईड केले जातात आणि त्यामधून त्यांची स्प्लिटिंग होत असते, डिवाईड होतात आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असते आणि ती उष्णता वापरून इलेक्ट्रिसिटी तयार केली जात असते. इन दिस प्रोसेस युजिंग अ व्हेरी स्मॉल क्वांटिटीज ऑफ मिनरल्स एनर्जी कॅन बी जनरेटेड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. आणि खूप छोट्या प्रमाणात ते ॲटम्स वापरले जातात आणि त्यापासून खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी तयार होत असते. अशा पद्धतीने एनर्जी कुठे कुठे तयार होत असते, कुठल्या देशांमध्ये, ओनली अ फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड लाईक इंडिया, USA, रशिया, फ्रान्स, जापान यूज ॲटॉमिक एनर्जी. अशा पद्धतीने या देशांमध्ये ॲटॉमिक एनर्जी तयार केली जात असते. नाउ विल सी सम एक्झाम्पल्स ऑफ प्रोसेस बेस्ड एनर्जी रिसोर्सेस. फर्स्ट इज हायडल पॉवर, म्हणजे पाण्याच्या कायनेटिक एनर्जीपासून वीज निर्मिती करणे, तर त्यालाच आपण हायडल पॉवर म्हणत असतो, त्या विजेला आपण हायडल पॉवर म्हणत असतो. आणि जिथे अशा पद्धतीने वीज निर्मिती होत असते तर त्यालाच आपण हायडल पॉवर स्टेशन म्हणत असतो. हायडल पॉवर इज द पॉवर ऑब्टेन फ्रॉम द कायनेटिक एनर्जी ऑफ रनिंग वॉटर, म्हणजे धावत्या पाण्यापासून वीज निर्मिती करणे किंवा वरतून पडणारे जे पाणी असतं त्यामुळे टर्बाईन्स फिरवले जातात. मोठमोठे टर्बाईन्स फिरल्यानंतर इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. हायडल पॉवर डज नॉट कॉज एनी डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, आणि अशा पद्धतीने वीज निर्मिती केल्यानंतर त्या ठिकाणच्या पर्यावरणाला किंवा वातावरणाला काही धोका नसतो. ऑल्सो द वॉटर यूज्ड इन जनरेटिंग पॉवर कॅन स्टील बी यूज अगेन, आणि ते जे पाणी वापरलं जात असतं पॉवर जनरेशनमध्ये तर ते पाणी आपण परत वापरू शकतो, शेतीसाठी सुद्धा ते पाणी परत वापरलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने कुठे कुठे वीज निर्मिती होत असते, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. भाकरानांगल इन पंजाब, पंजाबमध्ये खूप मोठा डॅम आहे भाकरानांगल, इथे सुद्धा अशा पद्धतीने वीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर कोयना इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जे कोयना धरण आहे तर तिथे सुद्धा हायडल पॉवर स्टेशन आहे. देर आर सम मोर हायडल पॉवर स्टेशन इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये अजून काही ठिकाणी हायडल पॉवर स्टेशन आहेत. नेम 4 हायडल पॉवर स्टेशन्स इन आवर स्टेट, आपल्या राज्यातील आणखी 4 हायडल पॉवर स्टेशनची नावं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. Now here is some information given. We will see what is the information given here. See the first point. Nowadays electricity can be transmitted up to a distance of 800 km from the power generation center without any transmission loss. Beyond this distance it cannot be transmitted without loss. म्हणजे काय, तर जिथे पॉवर जनरेशन होत असते तर तिथून 800 किलोमीटरच्या अंतरापर्यंत आपण वीज ट्रान्समिशन किंवा इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन हे विदाऊट लॉस, म्हणजे वीज गळती न होता आपण इथपर्यंत या अंतरापर्यंत वीज ट्रान्समिशन करू शकतो. परंतु या अंतराच्या पुढे जर आपल्याला विजेचं ट्रान्समिशन करायचं असेल तर त्यापुढे काही प्रमाणात वीज गळती होत असते किंवा वीज वाया जात असते 800 किलोमीटरच्या पुढे. नाउ सी द सेकंड फॅक्ट. द पॉवर ऑब्टेन्ड फ्रॉम 1 kg ऑफ युरेनियम इज इक्विव्हॅलंट टू द पॉवर ऑब्टेन्ड फ्रॉम 10,000 टन्स ऑफ कोल, म्हणजे 10,000 टन कोळशापासून जितकी वीज निर्माण होत असते तर तितकीच वीज आपण फक्त 1 kg युरेनियमपासून मिळवू शकतो. इन दिस वे वी कॅन ऑब्टेन लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम स्मॉल अमाऊंट ऑफ ॲटम्स इन ॲटॉमिक एनर्जी, म्हणजे ॲटॉमिक एनर्जी जिथे तयार होत असते तर तिथे खूप कमी सबस्टन्स वापरला जातो, परंतु वीज निर्मिती आपण खूप जास्त प्रमाणात करू शकतो. Now next example of process based energy resource is wind energy. How we are using wind energy? See here, man has been using this resource since hundreds of years, for example in sailboats. आता वाऱ्याच्या शक्तीचा आपण वापर हा पूर्वीच्या काळापासून करत आलेलो आहोत. यू कॅन सी इन दिस पिक्चर ऑल्सो दॅट फार्मर्स आर युजिंग विंड एनर्जी फॉर विनिंग द ग्रेन्स, म्हणजे धान्य उफणण्यासाठी सुद्धा शेतकरी अगोदर वाऱ्याचा
उपयोग करायचे. त्याचबरोबर अगोदरच्या काळामध्ये सेलबोट जे असायच्या, अशा पद्धतीने सेलबोट्स असतात, त्यावरती इथे कापड लावलेला असतो आणि वाऱ्याच्या दिशेने अशा पद्धतीने सेलबोट्स ह्या सेल असायच्या. इन दिस वे विंड एनर्जी वॉज यूज इन सेलबोट्स ऑल्सो, बट नावडेज विंड एनर्जी इज बिंग युटिलाइज फॉर द पॉवर जनरेशन. आणि आताच्या काळामध्ये विंड एनर्जी आपण पॉवर जनरेशन किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपण वापरणं आता स्टार्ट केलेलं आहे. फॉर पॉवर जनरेशन अ विंड स्पीड ऑफ 40 to 50 किलोमीटर पर आवर इज रिक्वायर्ड. म्हणजे पॉवर जनरेशनसाठी किती वाऱ्याचा वेग किती पाहिजे, 40 ते 50 किलोमीटर पर आवर. दिस शुड बी द स्पीड ऑफ विंड. ड्यू टू दिस विंड स्पीड, ह्या स्पीडमुळे काय होत असतं, द ब्लेड्स ऑफ द विंड मिल्स टर्न जनरेटिंग द कायनेटिक एनर्जी. आणि या स्पीडमुळे हे जे ब्लेड्स असतात विंड मिलचे, तर ते फिरत असतात आणि त्यामुळे कायनेटिक एनर्जी तयार होत असते. द कायनेटिक एनर्जी इज फर्दर कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिसिटी. आणि अशा पद्धतीने कायनेटिक एनर्जी परत इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट केली जात असते. दिस इलेक्ट्रिसिटी कॅन बी यूज फॉर ॲग्रिकल्चर. आणि ही जी वीज तयार होत असते तर ती शेतीमध्ये जे शेतीपंप जे असतात तर त्यांना त्याचा वापर केला जाऊ शकतो. डॉमेस्टिक यूज म्हणजे घरगुती वापरासाठी सुद्धा ती वीज वापरली जाऊ शकते. अँड फॉर इंडस्ट्रीज ऑल्सो. इन द स्टेट्स ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू एक्सेट्रा विंड मिल्स हॅव बीन इरेक्टेड ॲट मेनी प्लेसेस. आणि बऱ्याचशा राज्यांमध्ये भारतामध्ये अशा पद्धतीने विंड मिल्स उभारलेले आहेत. नाव वी विल सी हाऊ सोलर एनर्जी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सन. वी गेट लाईट अँड हीट फ्रॉम द सन. आपल्याला सूर्यापासून प्रकाश त्याचबरोबर उष्णता मिळत असते. वी हॅव सीन दॅट द इंटेन्सिटी ऑफ सोलर एनर्जी इज मॅक्झिमम इन टॉरिड झोन. टॉरिड झोनमध्ये सूर्यप्रकाश हा जास्त पडत असतो, त्यामुळे तिथे टेम्परेचरसुद्धा जास्त असतं. इन अ कंट्री लाईक इंडिया विच इज इन टॉरिड झोन, देर इज अ लॉट ऑफ स्कोप फॉर युझिंग दिस एनर्जी. भारत हा टॉरिड झोनमध्ये येत असल्यामुळे इथे आपण सोलर एनर्जीचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. देर इज अ सोलर पॉवर प्लांट ॲट साक्री इन धुळे डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सोलर पॉवर प्लांट कुठे आपण बघू शकतो, इन साक्री, ॲट साक्री इन धुळे डिस्ट्रिक्ट. डिव्हायसेस लाईक कुकर्स, लॅम्प्स, हीटर्स, व्हेकल्स कॅन बी रन ऑन सोलर पॉवर. सूर्यप्रकाशावर आपण कुठले कुठले डिव्हायसेस चालू शकतो, कुकर, सोलर कुकर, त्याचबरोबर काही व्हेकलसुद्धा आपण सोलर एनर्जीच्या माध्यमातून चालू शकतो. द जनरेशन ऑफ सोलर पॉवर डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ सनरेज अँड द ड्युरेशन ऑफ सनशाईन. परंतु सोलर पॉवर किंवा सूर्यापासून वीज निर्मिती करणे हे कशावर डिपेंड असतं, ऑन सनरेज अँड द इंटेन्सिटी ऑफ सनशाईन. ऑन पेज नंबर 58 हिअर यू विल गेट द इन्फॉर्मेशन ऑफ डिफरंट सोलर पॉवर प्रोजेक्ट्स इन द वर्ल्ड. जगातील जे मोठमोठे सोलर पॉवर प्रोजेक्ट्स आहेत तर त्यांची माहिती इथे दिलेली आहे. यू कॅन रीड दॅट इन्फॉर्मेशन. 2 सोलर पॉवर प्रोजेक्ट्स आर फ्रॉम इंडिया ऑल्सो. वन इज इन गुजरात अँड अनदर इज इन मध्य प्रदेश. नाव विल सी हाऊ इलेक्ट्रिसिटी कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ टायडल एनर्जी. लाटांच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने निर्माण केली जाऊ शकते ते आपण इथे बघू. सी वेव्ज अँड टाइड्स आर मुवमेंट्स ऑफ ओशन वॉटर दॅट गो ऑन कंटिन्युअसली. समुद्राच्या पाण्याची मुवमेंट ही कंटिन्युअस होत असते लाटांच्या माध्यमातून. अ टेक्नॉलॉजी हॅज नाव बीन डेव्हलप टू जनरेट पॉवर विथ द हेल्प ऑफ द स्पीड अँड द फोर्स ऑफ द वेव्स. आणि पाण्याचं जी मुवमेंट असते तर त्या मुवमेंटमुळे जे स्पीड किंवा पाण्याचा जो स्पीड असतो किंवा फोर्स निर्माण होत असते तिथे, तर त्या फोर्सचा वापर करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाऊ शकते. अशा पद्धतीची आता टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. हिअर टू इलेक्ट्रिसिटी इज ऑब्टेन फ्रॉम द कायनेटिक एनर्जी. आणि जसं हायडल पॉवर स्टेशनमध्ये पाण्याची जी मुवमेंट असते आणि पाण्याच्या मुवमेंटमुळे जी कायनेटिक एनर्जी तयार होत असते, तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा पाण्याची जी मुवमेंट असते तर त्या पाण्याच्या मुवमेंटमुळे कायनेटिक एनर्जी तयार होत असते आणि ते कायनेटिक एनर्जीचं पुढे इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट केली जात असते. दिस एनर्जी इज पोल्युशन फ्री अँड ओव्हरलास्टिंग. अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी तयार करणे, लाटांपासून इलेक्ट्रिसिटी तयार करणे ही जी प्रोसेस असते तर ती पोल्युशन फ्री असते आणि कायमस्वरूपी आपण त्यापासून वीज निर्मिती करू शकतो. इट कॅन बी यूज ऑन अ लार्ज स्केल इन पेनिन्सुलर कंट्री लाईक इंडिया. भारताचा जो कोस्टल एरिया आहे, हा जो भाग आहे हा पेनिन्सुलर भाग म्हणजे इथे सी कोस्ट जास्त प्रमाणात असल्यामुळे या भागामध्ये अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स उभारणं शक्य आहे.
एफर्ट्स आर नाव ऑन टू स्टार्ट सच प्रोजेक्ट्स इन इंडिया. आणि भारतामध्ये अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स उभारण्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत. इन कमिंग इयर्स वी कॅन सी दिस टाईप ऑफ प्रोजेक्ट्स इन कोस्टल एरिया ऑफ इंडिया ऑल्सो. नाउ नेक्स्ट एनर्जी रिसोर्स इज जिओथर्मल एनर्जी. व्हॉट इज जिओथर्मल एनर्जी और हाऊ वी कॅन ऑप्टेन जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी काय असते तर जमिनीच्या आतमध्ये जो लावा रस असतो किंवा लावामुळे काय होत असतं, इथला खडक तापत असतो जमिनीच्या आतमधला, आणि खडक तापल्यामुळे त्या भागामध्ये जर पाणी असेल तर हे पाणीसुद्धा तापत असतं ड्यू टू द हीट कमिंग आउट ऑफ दिस रॉक्स. तर यामुळे जे पाणी गरम होत असतं तर ते काही ठिकाणी ते पाणी वरती येत असतं जमिनीच्या आतमधून, आणि अशा प्रकारे हे उष्णता जे असते, टेम्परेचर असतं हे पाण्याचं, तर या टेम्परेचरचा वापर करून एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करणे, तर त्यालाच आपण जिओथर्मल एनर्जी म्हणू शकतो. हॉट वॉटर स्प्रिंग्स हॅव ऑलवेज बीन अन ऑब्जेक्ट ऑफ क्युरियोसिटी फॉर ह्युमन. अशा प्रकारचे हॉट वॉटर स्प्रिंग्स आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात. तर कुठे कुठे आहेत? दे कॅन बी सीन ॲट उनबदेव इन जलगाव डिस्ट्रिक्ट, वज्रेश्वरी इन ठाणे डिस्ट्रिक्ट अँड मणिकरण इन हिमाचल प्रदेश. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी, कोकणातसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी गरम पाण्याचे झरे आपल्याला बघायला मिळतात. द टेम्परेचर इन द अर्थ्स इंटिरियर इन्क्रीजेस बाय 1 डिग्री सेल्सिअस ॲट द डेप्थ ऑफ एव्हरी 32 मीटर्स. म्हणजे जसं जसं आपण जमिनीच्या खाली जाऊ तर खाली जाताना टेम्परेचर हे जसं 32 मीटर्स म्हणजे 32 मीटर्स खाली गेल्यानंतर 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत जात असतं. अशा प्रकारे आपण जर 64 मीटर्स खाली गेल्यानंतर येथे 2 डिग्री सेल्सिअस तापमान वाढेल. अशा प्रकारे जसं आपण जमिनीच्या आतमध्ये जाऊ तर तसं टेम्परेचर हे वाढत जात असतं. मॅन हॅज नाव डेव्हलप द प्रोसेस वेअर बाय द अंडरग्राउंड हीट कॅन बी युटिलाइज टू जनरेट पॉवर. अशा प्रकारे जमिनीच्या आतमधली जी उष्णता असते तर त्या उष्णतेमुळे जे पाणी तापत असतं तर त्या पाण्याच्या उष्णतेमुळे वीज निर्मिती आपण करू शकतो. वन सच प्रोजेक्ट इज लोकेटेड इन ॲट मणिकरण इन हिमाचल प्रदेश इन इंडिया. भारतामध्ये अशा प्रकारचा प्रोजेक्ट म्हणजे उष्णतेपासून, जमिनीच्या आतल्या उष्णतेपासून वीज निर्मिती करणे, असा प्रोजेक्ट आपण मणिकरण हिमाचल प्रदेशमध्ये बघू शकतो. नाउ ऑल द अबव एनर्जी रिसोर्सेस आर अबायोटिक. हे जे सर्व एनर्जी रिसोर्सेस आपण बघितले, विंड एनर्जी, सोलर एनर्जी, टायडल एनर्जी, त्याचबरोबर जिओथर्मल एनर्जी, हे सर्व प्रोसेस बेस्ड एनर्जी रिसोर्सेस आहेत आणि ते सर्व अबायोटिक म्हणजे तिथे सजीव घटकांचं काहीच उपयोग नसतो, म्हणजे सजीव घटक नसतात त्यामध्ये. अँड दे आर ऑल्सो नोन ॲज इनएक्झॉस्टिबल एनर्जी रिसोर्सेस. हे सर्व इनएक्झॉस्टिबल म्हणजे ते कधीच संपू शकत नाही अशा प्रकारचे एनर्जी रिसोर्सेस आहेत. सोलर एनर्जी, विंड एनर्जी कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहत असते, त्यामुळे त्यांना आपण इनएक्झॉस्टिबल एनर्जी रिसोर्सेस म्हणू शकतो. Now see here some information is given. The distance from Earth's surface to its center is 6373 किलोमीटर. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसपासून सेंटरपर्यंतचं अंतर हे किती आहे? 6373 किलोमीटर. अँड द टेम्परेचर ॲट द सेंटर, आणि इथल्या भागामध्ये, सेंटरच्या भागामधलं टेम्परेचर किती असतं? 4000 डिग्री सेल्सिअस. इतकं जास्त तापमान असतं या भागामध्ये सेंटरला. Now here one activity is given. You can perform this activity. You can read this activity and perform it in your class with the help of your teachers. Now read the last paragraph. Energy resources must be used very carefully. सर्व जे एनर्जी रिसोर्सेस आहेत, सबस्टन्स बेस किंवा प्रोसेस बेस, तर त्यांचा वापर आपण खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. Why we should use the energy resources carefully? Because the demand of energy is increasing all the time due to growing population, urbanization and growing needs of man. कारण की एनर्जी रिसोर्सेसचा वापर खूप जास्त प्रमाणात आता वाढलेला आहे. पॉप्युलेशन वाढल्यामुळे, त्याचबरोबर अर्बनायझेशन आणि आपल्या गरजा खूप वाढलेल्या आहेत. इट इज नेसेसरी टू यूज अल्टरनेटिव्ह अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस टू मीट दिस नीड्स. आणि आपल्या एनर्जीच्या गरजा भागवण्यासाठी किंवा एनर्जी रिसोर्सेसच्या गरजा भागविण्यासाठी आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे सोलर एनर्जी, विंड एनर्जी यांचा वापर आपण वाढवला पाहिजे. इट इज ऑल्सो नेसेसरी टू यूज एनर्जी फ्रुगली. आणि आपण काटकसरीने सर्व एनर्जी रिसोर्सेसचा वापर केला पाहिजे.
वी मस्ट ऑलवेज अवॉइड अननेसरी यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रिसिटीचा आपण अनावश्यक बऱ्याचशा वेळेस आपण इलेक्ट्रिसिटी अनावश्यकरित्या वापरत असतो. म्हणजे दिवसासुद्धा बऱ्याचशा ठिकाणी लाईट्स बल्ब्स जे असतात तर ते चालूच असतात. त्याचबरोबर एखाद्या रूममध्ये कोणी नसतानासुद्धा फॅन चालू असतात किंवा फॅन ऑन असतात. तर अशा पद्धतीने आपण ते सुद्धा अवॉइड केलं पाहिजे. इन दिस वे वी कॅन अवॉइड unnecessary use of electricity. It is easily possible for us to do so. आणि अशा रीतीने आपण एनर्जी वाचू शकतो.